गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मला असं बघून तुम्हाला एक्साइटमेंट नक्कीच असेल की नक्की आहे काय ते थोड्याच वेळात तुम्हाला कळेल. पण आता वाजत ऑलमोस्ट 8-8:30 व्हायला आले आणि मम्मी पप्पा स्टेशनला आलेले आहेत. त्यांची थोडीशी कामं आहेत ते करतील आणि आम्हाला फोन केला की आम्ही लगेच खाली जाऊ आणि त्यानंतर आपण जाणार काहीतरी आणायला. बट मी कशी दिसते शुभमने आज सांगितलं. शुभमला मी विचारलं शुभम काय घालू आज नक्की, ड्रेस घालू साडी. असा माझा नवरा. आता मी करते तर मध्येच व्हिडिओ काय चालू करणार आणि काय. मी पूर्ण वेळा तुझं ऐकलंय न्यू साडी घाल, मी साडी घातली. मी शुभम छोटंच माहे राहू दे का मोठं नाही, मोठं घाल तेही मी घातलं. 8च्या आधी रेडी हो तेही मी केलं. ते मला नाश्ता बनवून दे. नाश्ता बनवून सकाळी उठून भाकरी भाजल्या, दोघांचे डब्बे तयार केले आणि साहेबांनी नाश्ता पण मस्त मनसोक्त केलेला आहे. आणि आम्ही टायमाच्या अगोदर रेडी होऊन मस्त बसलोय आणि आता थोड्याशा न्यूज बघणार. पप्पांचा कॉल आला की आपण निघूया. पप्पा सामान घ्यायला थांबल्यात, तिथपर्यंत शुभम गाडी काढतोय आणि आम्ही तिथे नॅशनल बेकरी जवळ जाऊन राहतोय. मला सर्दी खूप झाली ना म्हणून मी मास्क घालतेच बाहेर आलं की, आणि थंडी पण आहे त्याच्याने मग अजून त्रास होतो. ऑलरेडी आलेले मम्मीची काय ते सांग आपण काय आलोय नवीन गाडी घेण्यासाठी. असं व्यवस्थित सांगितलं आज आमच्या आयुष्यातलं असं दिवस आहे. आमची पहिली अल्टो, त्याच्यानंतर सिलेरियो आणि आता एक नवीन गाडी घेतोय तीही मम्मीच्या नावावर. मालक आहेस तू. हे तुला कॉल करायचंय हा, लक्षात ठेवायचं. परत एकदा परत. मी आलोय नेक्सा शोरूमला आणि आपली नवीन गाडी आज आम्ही घेऊन जाणार आहोत घरी. आधीच्या आपल्या गाड्या रेड होत्या, आता आपण घेतोय व्हाईट. आणि पप्पा रोज करतील व्हाईट. मम्मी मालक आहे माहिती बाई. डिक्की काय नाही. येस, आपण पहिली CNG गाडी घेतोय. पेट्रोल झाली, आता CNG पण झाली. हो मम्मीने साईन केले पेपर. बसलंय ना लगे. जास्त पुढेल का? हा असं जर अगं तुझी गाडी आहे, मालक आहे तू गाडीची. आपली फ्रॉनएक्स. आता वेगवेगळ्या नावाने हे प्रनाऊन्स केलं जातं पण फ्रॉनएक्स आपण बोलू. फ्रॉनएक्स. हा फ्रॉनएक्स. हे बघ गुंडाळा. अच्छा पप्पा आमच्या नवीन गाडीत बसायला या बरं. हा नवीन गाडीत बसायला लवकर या. हा झोप आता झोप. चल बाय. तुला काय करायचं आहे? गिफ्ट आहे. मम्मी घे, तू घे. हा बघ पेढा तुला. हा पहिला पेढा. असं मग हा घे आता दे सगळ्यांना. जरा जरा सुकली पण बसायचा मध्ये ओरलावर राहिलं ना.
नाही होऊन जातं ते. काय 2 मिनिटं उन्हात ठेवली का झालं. मी आणि पप्पा सिलेरिओ घेऊन आलो. तनू, मम्मी आणि शुभम ते नवीन गाडी फ्रॉनेक्स घेऊन येत आहेत. आणि हे मागे सगळं ऍक्च्युली आपण बहुतेक एक्सेसरीज घेतल्या, म्हणजे बाहेर वगैरे तुम्ही बघाल तर जी लाल पट्टी वगैरे आहे त्याला काय काय बोलतात. सो तिथे जे जुनं काही होतं ते सगळे ह्या बॉक्सनं आहे. सो ते सगळं त्यांनी टाकून दिलं. आता त्याचं काय करायचं ते नाही माहिती. पण आता आम्ही चाललोय नावजाला. मस्त आरती वगैरे करूया, मंदिरात जाऊया. त्याआधी नाक्यावर थांबतोय कारण की पप्पा येत आहेत. पप्पांना थोडीशी अंडी हवीत कारण की एक कोंबडीला उभे ना ठेवायचे. तिची होती पण त्या दिवशी वाटतं कुत्र्याने खाली. आपल्याच कुत्र्याने खाली आणि पप्पा येऊन राहिला. सो पप्पा अंडी देत आहेत. सो उभे ना. मग पप्पांना 1-2 पिल्लू द्यायला लागतील रश्याला. गुड मॉर्निंग. अभिनंदन तुमचं. लोक पुष्पगुच्छ देतात, मी अंडी देऊन तुमचं अभिनंदन करतो. थँक्यू. आणि हे पेढे. ओके थँक्यू. मागे येते पुन्हा एकदा अभिनंदन. मागेच मला गाडी आलेली आहे. आज बाईचं जरा गेट वेट खोला. मला सांगते असं. गाडीच्या ओनर. गिफ्ट मध्ये काय काय आहे. एक नेक्सा कप आहे, 2 कप आहेत आणि एक बॉटल आहे. वाव नाइस. 500 का नोट. 500 का दो. ऑनलाईन भरत होती ते काढून घेते. पप्पांची सगळी कोंबडी पण आल्यात गाडी बघायला. पप्पांनी पप्पांच्या सगळ्या पोरांसाठी पेढे घेतल्यात खास 5 की 6 किलो. अख्ख्या शाळेत पेढे वाटायचे आज. ये नवीन गाडी. चष्मा बदलला. शाळेचा चष्मा घातला. आता आम्ही चाललोय मंदिरात, गैलाईदेवीच्या मंदिरात. आणि तिथून मग सरळ शाळेत. सगळे कामावर. म्हणजे पप्पा शाळेत, मम्मी शाळेत, शुभम जाईल लगेच कामावर. आणि मी, शुभम, तनू सारखेच निघू. मी आणि तनू जाऊ घरी. तनूने पेढे घेतला का? दिलं त्याच्याकडे. कसं वाटलं मम्मी राईड नवीन गाडीत? कसं वाटतंय? एकदम मस्त. मग काय फिलिंग काय? नवीन गाडी आली बाबा तुझी. गाडी छान आहे. छान आहे. लवकरच गाडी शिकणार आहे चालवायला. येस. स्कूटी शिकेल आधी मग ही शिकणार आहे आता. शाळेत काहीतरी लावलंय, प्रार्थना आय गेस. आणि मुलं बोलतायत. मुलांच्या कथा. मम्मीची जुनी शाळा. खायचा प्रोग्राम चालू.
चलो चला आम्ही निघालो आता, दोन्ही मंदिरात जाऊन आलो. गाडीच्या मालकीन बाई चाललेले आहेत. शेवटी आल्या जुन्याच गाडीत आणि आता जाणार बसने. मला कसं काय नाही, आता हात ठेवले गाड्यांना. पोचलेलो आहोत आता. शुभम इकडेच गाडी लावतो आणि नंतर हा ती 40ची का कितीची होती एक ट्रेन आमची गेली आता समोरून. आता बघू दुसरी तरी भेटते का. तिकीट तर मी काढले ऑनलाईन. हॅलो, आणि मी आलेली आहे घरी. किती वाजले? 12:30 12:15 म्हणजे 12:20 झाल्यात. सो सकाळी आपण 8ला निघालेलो. 9, 10, 11, 12 4 तासात, अगदी 4.5 तासातच इथून जाऊन आपण नवीन गाडी घेतली. तिला घेऊन आपण घरी गेलो, घरी पूजा केली, मग मंदिरात गेलो, महालक्ष्मीच्या मंदिरात आधी गेलो, मग गैलाई देवीच्या मंदिरात गेलो, देवींचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर सफाळ्याला आलो. मस्त ट्रेन पकडली धावत धावत. अगदी ट्रेन लागलेली माहितीये आणि आम्ही धावत धावत पकडली. पहिल्याच डब्यात बसलो आणि जस्ट मी घरी पोहोचली. खूप सुंदर असा दिवस होता आजचा. नवीन गाडी एका आपल्या फॅमिलीमध्ये ऍड झालेले, नवीन फॅमिली मेंबर सांगायला हरकत नाही. आणि ही तू सकाळी जरा झोपेतच होती कारण की तिकडे 2 वाजलेलं, ऑलमोस्ट 2 सव्वा 2 झालेले, त्याच्यामुळे ती पूर्ण झोपेत होती. पण तिला संध्याकाळी वगैरे आपण करू परत व्हिडिओ कॉल. मम्मी पप्पा दोघंही सुपर डुप्पर खुश आहेत. खुशम खुश सगळं आहे. आणि सिलेरियो आम्ही तशीच ठेवलेली आहे. त्याचं कारण असं की ही थोडी अशी बल्की गाडी आहे. सो पप्पांचं असं होतं की मला थोडंसं ऍडजस्ट होऊ दे एक आठवडाभर वगैरे. आणि मग त्यानंतर माझा असा प्लॅन होता की आपलं कसं असतं, आता माई पप्पा सागाव्याला असतात आणि आम्ही तिघं इकडे असतो. मोठ्या गाडीचा म्हणजे 4 व्हीलरचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो. कधी तिकडे गाडी असली की आम्हाला यूज करताच येत नाही, काम असेल तर, आणि इकडे असली की त्या दोघांना करता येत नाही. त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मीच पप्पांना बोललेली की तुम्ही एकदा कम्फर्टेबल झाले फ्रॉन्स सोबत किंवा सिलेरियो मी इकडे घेऊन येईल, कारण की ही सिलेरियो गाडी खूप छोटी आहे. सो ती इथून आणताना पण खूप इझी पडेल. म्हणजे शुभम पण आणि इव्हन पप्पा पी पण इतके कंटाळतात ना गाडी इथे घुसवायला. म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या, तुम्हाला माहितीये रस्ता खूप नॅरो आहे आणि अगदी कट टू कट एकदम एक्सपिरियन्स ड्रायव्हर असेल तर तोच तिथून गाडी काढू शकतो, दुसरा कोणी काढूच शकत नाही. स्पेशली आपली क्रेटा, ती जी की मोठी गाडी आहे. म्हणून मग थोड्या दिवसांनी सिलेरियो आपण मस्त पालघरला आणू. म्हणजे मी, आधी आणि शुभम, आम्हाला तिघांना फिरायला इथल्या इथे किंवा इमर्जन्सीमध्ये गाडी पाहिजे हातात. म्हणून मग मी बोलली की ती ठेवून द्या. आणि पप्पांचं असं प्लॅनिंग की नंतर पण कौस्तुभला जर शिकायची झाली तर मग त्याला पण इझी पडेल, एक गाडी असू देती. म्हणून मग आम्ही सिलेरियो पण ठेवली. मस्त तिला आम्ही वापरू. आणि फ्रॉनेक्स तर आहेच, तिचं नाव ना फ्रॉनएक्स असं आहे, पण प्रोनाउन्सिएशन करताना सगळे वेगवेगळ्या नावाने करतात. सो आम्ही पण फ्रॉनेक्स, इझी पडतंय. मस्त पप्पाने आता शाळेत पेढे वगैरे वाटले असतील, शुभमने पण बँकेत वाटले असतील. आता कधी असं पटकन पुण्याला जायचं राहिलं, शिर्डीला जायचं राहिलं तर आपल्याला लगेच सीएनजी गाडी आहे हातात. म्हणजे खूप पेट्रोल खर्च जो आहे तो वाचतो हिच्या मागे. हा थोडाफार आहे की तुम्हाला लाईनीत राहायला लागतं, थोडा जास्त वेळ द्यायला लागतो ते सीएनजी भरायला वगैरे, पण ठीक आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण एक्साइटेड येस. आणि एक्सपिरियन्स करूच आपण गाडीचा. लवकरच कुठेतरी जाऊ, तुम्हाला कळेलच ते पुढे ब्लॉगमध्ये. पण हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगायचे आहे. आणि थँक्यू, या सगळ्या प्रवासात तुम्ही आमच्या सोबत आहात. सो थँक्यू सो मच. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, टाटा, बाय.